नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डायनेकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1448 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 126.32% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.83 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 2000 करोड रुपयाचा. तर मित्रांनो, डायनेकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स शेअर प्राईज पॉप्स 5% ऑन ₹280 करोड डील विन. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, डायनेकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडला 280 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट मिळाला आहे. कशासाठी? टू अपग्रेड द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ कॅनरा बँक. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला डायनेकॉन्स सिस्टम्स अँड सोल्युशन्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.33% म्हणजे जवळपास 5.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1312 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 83.20% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 21.79 थाउजंड करोड रुपीजचा, म्हणजे जवळपास 22,000 करोड रुपयाचा. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड शेअर प्राईज रायजेस ओव्हर 3% ऑन न्यू ऑर्डर्स वर्थ ₹1011 करोड. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडला न्यू ऑर्डर्स मिळाले आहे ज्यांची किंमत आहे 1011 कोटी रुपयांची. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 1.14% म्हणजे जवळपास 1.25%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया राईट्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 295.35 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 17.37%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेड सेक्युअर्स मेजर इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट इन गुआना वर्थ ओव्हर ₹83 करोड. तर मित्रांनो, राईट्स लिमिटेडला इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे ज्याची किंमत आहे 83 कोटी रुपये आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला राईट्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये सुद्धा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 11,185 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.77%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3.5 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड शेअर सर्ज आफ्टर डिसेंबर सेल्स इन्क्रीज बाय 30%. तर मित्रांनो, आज मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे डिसेंबर 2024चे सेल्सचा आकडा आलेला आहे. तर मित्रांनो, मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचा डिसेंबरमध्ये सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 30%ने इन्क्रीज झालेला आहे आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 3%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया SJVN लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 111 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये
19.48%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 43,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, SJVN लिमिटेड शेअर सर्ज 7% ॲज कंपनी इंक्स MOU विथ बिहार गव्हर्नमेंट फॉर 1000 मेगावॅट पंप स्टोरेज प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, SJVN लिमिटेडने बिहार गव्हर्नमेंटसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केलेला आहे. कशासाठी? टू डेव्हलप 1000 मेगावॅट हातीदा दुर्गावती पंप स्टोरेज प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला अजून डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी जवळपास 10,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट केले जाईल आणि या प्रोजेक्टमुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 5,000 जॉब्स क्रिएट होऊ शकतात. आणि याच अपडेटमुळे आज आपल्याला SJVN लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.31% म्हणजे जवळपास 6.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 8,729 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 30.26%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2.44 लाख करोड रुपीजचा म्हणजे जवळपास 2.5 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, बजाज अँड TVS सरपास ओला इलेक्ट्रिक टू लीड डिसेंबर 2 व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल सेल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, वाहन डेटानुसार बजाज ऑटो लिमिटेडने डिसेंबर 2024मध्ये 24.93% मार्केट शेअर ग्रॅब केलेला आहे आणि या कंपनीने 18,276 युनिट्स विकलेले आणि डिलिव्हर केलेले आहे डिसेंबर 2024मध्ये. आणि तसेच TVS मोटरने डिसेंबर 2024मध्ये 23.48% मार्केट शेअर ग्रॅब केलेला आहे आणि या कंपनीने डिसेंबरमध्ये 17,212 युनिट्स सेल केलेले आहे. आणि तसेच ओला इलेक्ट्रिकने डिसेंबर महिन्यामध्ये 18.78% मार्केट शेअर ग्रॅब केलेला आहे आणि या कंपनीने डिसेंबर 2024मध्ये 13,769 युनिट्स सेल केलेले आहे. आणि मित्रांनो, आता टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये डिसेंबर 2024च्या डाटानुसार सगळ्यात जास्त मार्केट शेअर झालेला आहे बजाज ऑटो लिमिटेडचा आणि 2 नंबरवर आहे TVS मोटर आणि 3rd नंबरवर आता आले आहे ओला इलेक्ट्रिक. आणि मित्रांनो, एप्रिल 2024मध्ये ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर 50%पेक्षाही जास्त होता. कशामध्ये? टू व्हीलर सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकलच्या. आणि आता फक्त राहिलेला आहे 18.78%. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ एंड करायच्या पहिले मी तुम्हाला सांगत आहे की हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.